मराठा आरक्षण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याची माहिती. बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा. मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुकारणार एल्गार. नवनाथ वाघमारेंकडून प्रकाश साळुंकेंचा जब्या म्हणून उल्लेख. त्या जब्यानं पोलीस प्रशासनावर दबाव टाकून माऊलींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. नवनाथ वाघमारेंचा हल्लाबोल. मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन. दीपोत्सवाच्या निमित्तानं ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. उसाला प्रतिटन 3,751 रुपये विना कपात द्या. 10 तारखेपर्यंत मागण्यांचा विचार करा, अन्यथा मैदानात उतरू. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 31,000 बोनस. ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24,500 तर नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 34,500 रुपये इतका बोनस जाहीर. नवी मुंबईच्या एपीएमसीत घाणेरड्या वातावरणात ड्रायफ्रूटवर प्रोसेसिंग आणि भेसळ केमिकल टाकून ड्रायफ्रूटवर प्रक्रिया केली जात असल्याचं समोर. दिवाळीच्या तोंडावर धक्कादायक प्रकार उघडकीस. जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचत मोठी कारवाई. स्थानिकांनी फटाके फोडून कारवाईचं केलं स्वागत. गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना अटक. गांजा विक्री करताना पोलिसांकडून अटक. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 2 दिवसात 258 माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. छत्तीसगडचा अबुजमाड आणि उत्तर बस्तर जिल्हा माओवाद मुक्त जाहीर. आज 150 पेक्षा जास्त माओवादी छत्तीसगड सीएम समोर करणार आत्मसमर्पण. आणि गुजरात सरकारमधील सर्वच मंत्र्यांचे राजीनामे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांनी राजीनामे केले मंजूर. आज नवीन मंत्रिमंडळाचं होणार शपथग्रहण. उल्हासनगर कॅप नंबर 3 भागातील व्यापाऱ्याच्या घरावरती पेट्रोल टाकत आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जालना पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरला 10 लाखांची लाच घेताना पकडण्यात आलं. यावेळेला नागरिकांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. नागरिकांनी लाचलुचपत अधिकाऱ्यांचे आभार मानले. खामगाव शहरात पोलिसांनी कारवाई करत 2 संशयित चोरट्यांना अटक केलेली आहे. चौकशी दरम्यान त्यांनी अनेक गुन्हे मान्य केले. जळगावात रेल्वेमधील प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस ठाण्यातील गोंधळाचा फायदा घेत आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र पोलिसांनी पुन्हा पाठलाग करत त्याला अटक केली आहे. मुंबईत 72 वर्षीय वृद्ध शेअर दलालाला आभासी अटकेत ठेवून सायबर गुन्हेगारांनी त्याची 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. ही घटना देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाईन फसवणूक ठरली असून या आधीच्या गुन्ह्यांमध्ये देखील 20 ते 23 कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याची नोंद आहे. भिवंडीत वादळी वाऱ्याने ममता सायझिंग मधील चिमणी कोसळलेली आहे. चिमणी कोसळल्यामुळे परिसरातील विद्युत तारा देखील रस्त्यांवरती पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बीडमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडतो. या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके उपस्थित असतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रात्री उशिरा बारामतीतील नीरा डाव्या कालव्यावरील कॅनॉलच्या आजूबाजूला चालू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. या ठिकाणच्या विकास कामांचा आढावा घेतलाय. दिवाळीला केवळ 2 दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थित केलाय. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची 32,000 कोटींची घोषणा हवेतच आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात शिवसेना पक्षात
MIMचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे चोपड्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तसंच तिरोडा शहराच्या राजकारणात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडलेली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मनसे जिल्हाध्यक्ष हेमंत शोभेलालजी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. देशभरातील टोल प्लाझावरती गाडी न थांबवता टोल कापता यावा यासाठी सॅटेलाइट यंत्रणेचा वापर करण्याची योजना सरकारनं आखलेली होती. मात्र ऑपरेशन सिंदूरच्या अनुभवानंतर सरकारने या योजनेची अंमलबजावणी लांबणीवरती ढकलण्याचा निर्णय घेतला. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच 31,000 रुपयांचा बोनस पालिका प्रशासनानं जाहीर केलेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बोनसमध्ये 2,000ची वाढ करण्यात आली आहे. पालिकेचे सुमारे 1.25 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं त्यामुळे त्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरती सर्व AC लोकल ट्रेन चालवण्यासाठी 2032 साल उजाडण्याची चिन्ह आहेत. रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे लोकल प्रवास आणखीन 6-7 वर्ष प्रवाशांना घामात निघणार आहे. EPFOने आपल्या कोट्यवधी PF अकाउंट होल्डरसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. EPFOने अलीकडेच झालेल्या बैठकीमध्ये PFचे पैसे काढण्यासंबंधित नियमांमध्ये काही बदल केलेत. नव्या नियमानुसार नोकरी सुटल्यानंतर 2 महिन्यात नव्हे तर 12 महिन्यानंतर PFचे पूर्ण पैसे काढता येतील. ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून रेल्वेचं तिकीट काढू शकतात. जिथे रेल्वे स्टेशन दूर आहे किंवा ऑनलाईन बुकिंगला मर्यादा आहे तिथे नवी सुविधा उपयुक्त ठरेल. दिवाळी किंवा छठपूजा यांसारख्या उत्सवात प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने ही गुड न्यूज दिली आहे. राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं आहे. दिवाळी आणि आगामी काळातील लग्नसराईचा हंगाम तोंडावरती असताना सोन्याच्या किमती दिवसागणिक नवा उच्चांक गाठतायत. तरी सुद्धा ग्राहकांच्या सोने खरेदीचा उत्साह मात्र कमी झालेला नाहीये. मात्र सोने खरेदीच्या पॅटर्नमध्ये बदल होताना दिसून येत आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या ऐवजी ग्राहक आता सोन्याचे बार आणि नाणी यांच्या खरेदीवरती भर देत आहेत. सोन्याचांदीच्या दुकानातील दर आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजचा दर या दोन्हीमध्ये 15 ते 20% फरक पडलेला आहे. 20% प्रीमियम लावून चांदी बाजारात विकली जाते. एवढं करून सध्या बाजारात चांदी उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. ऑनलाईनवरती जर चांदी विकत घ्यायला जाल तर तिकडे 1 किलो चांदीसाठी 2,50,000 रुपये दर आहे. कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक लवकरच समाप्त होणार असून 21 ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू केलं जाणार आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि इच्छित रेल्वे गाड्यांचा वाढीव फेऱ्यांमधून प्रवास करणं शक्य होईल. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोकण रेल्वेला 4,202 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालेलं असून 137 कोटी रुपये नफा मिळालेला आहे. कॉर्पोरेशनने 4,157 कोटींचे नवीन प्रकल्प सुरक्षित केल्याचं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. GRला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुनावणी होणार असल्याची माहिती. बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा. मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा. ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी पुकारणार एल्गार. नवनाथ वाघमारेंकडून प्रकाश साळुंखे यांचा जब्या म्हणून उल्लेख. त्या जब्याने पोलीस प्रशासनावरती दबाव टाकून माऊलींचे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. नवनाथ वाघमारेंचा हल्लाबोल. मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन. दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. उसाला प्रतिटन 3,751 रुपये विना कपात द्या. 10 तारखेपर्यंत मागण्यांचा विचार करा अन्यथा मैदानात उतरू. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 31,000 बोनस. ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24,500 तर नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 34,500 रुपये इतका बोनस जाहीर.
जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचत मोठी कारवाई. स्थानिकांनी फटाके फोडून कारवाईचं केलं स्वागत. गुंड निलेश गायवळ टोळीतील दोघांना अटक. गांजा विक्री करताना पोलिसांकडून अटक. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 2 दिवसात 258 माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. छत्तीसगडचा अबुजमाड आणि उत्तर बस्तर जिल्हा माओवाद मुक्त जाहीर. आज 150 पेक्षा जास्त माओवादी छत्तीसगड सीएम समोर करणार आत्मसमर्पण. गुजरात सरकारमधील सर्वच मंत्र्यांचे राजीनामे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांनी राजीनामे केले मंजूर. आज नवीन मंत्रिमंडळाचं होणार शपथग्रहण. नागपूर जिल्ह्यातील अपुऱ्या बसमुळे होणारा त्रास आणि ॲप बेस टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांमुळे बावनकुळे आक्रमक झालेले आहेत. नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त बस द्या अशी मागणी बावनकुळेंनी परिवहन विभागाकडे केली आहे. नागपुरातील आशीनगर झोनमधील सहाय्यक आयुक्त आणि झोनल अधिकाऱ्यांसह स्वच्छता निरीक्षक आणि जमादारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. दिवाळीच्या सणानिमित्ताने घराघरात साफसफाई आणि रंगरंगोटी होत असताना कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यामुळे पालिकेनं ही कारवाई केली आहे. ईपीएफओने आपल्या कोट्यवधी पीएफ अकाउंट होल्डरसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. ईपीएफओने अलीकडेच झालेल्या बैठकीत पीएफचे पैसे काढण्यासंदर्भात नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत आणि नव्या नियमानुसार नोकरी सुटल्यानंतर 2 महिन्यांमध्ये नव्हे तर 12 महिन्यांनंतर पीएफचे पैसे पूर्ण काढता येणार आहेत. राज्य पोलीस दलातील अपर पोलीस महासंचालक, पोलीस सहआयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवड्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. अशी तयारी गृह विभागानं पूर्ण केलेली असून बदल्यांसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांच्या अंतिम यादीवरती गृह विभागाने शेवटचा हात फिरवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जनावरं चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेला आहे. या 3 चोरट्यांनी सेनगाव, नरसी, नामदेव, गोरेगाव या भागामध्ये जनावरं चोरी केल्याचं समोर आलंय. ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट काढू शकतात. जिथे रेल्वे स्टेशन दूर आहे किंवा ऑनलाईन बुकिंग मर्यादा आहेत तिकडे नवी सुविधा उपलब्ध ठरेल. दिवाळी किंवा छटपूजा यासारख्या उत्सवामध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने ही गुड न्यूज दिली आहे. मनसेच्या वतीने वसई विरार महापालिकेविरोधामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे. रस्त्याच्या कामामध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले आहे. रत्नागिरीच्या खेडमधील लोट्या औद्योगिक वसाहतीला अनधिकृत गोशाळा आणि मुलींच्या शोषण प्रकरणी भगवान कोकरे महाराजांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. खेडमधील ग्रामस्थांनी या मागणीसाठी मोर्चा काढलाय. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चाळीसगावमध्ये मोर्चा काढण्यात आला. चाळीसगाव वकील संघ, आंबेडकर अनुयायी आणि सामाजिक संघटनेच्या शेकडो कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. सरन्यायाधीशांवरती हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोरवरती कारवाई करण्याची मागणी यासह निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूरमध्ये रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीमध्ये सोयाबीन ऊस परिषद घेण्यात आली. परिषद सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीनची होळी करत सोयाबीनला 8,500 रुपये इतका दर देण्याची मागणी केली आहे.